काय मग कसं वाटतं आलू? छान आहे की नाही? फक्त 15 मिनिटात केलेला आहे, अजिबात रॉकेट सायन्स नाहीये. सो अजिबात वेळ न वाया घालवता हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सो लेट स्टार्ट. ऍक्च्युली ना मी खूप बडबड केली आहे ना, पण ते मिसमॅच झालंय थोडंसं, त्यामुळे आता मी पुन्हा ट्राय करते व्हॉइस ओव्हरचा. सो बेसिकली हायड्रेशन स्प्रे झालाय, मॉइश्चरायझर झालंय आणि नंतर विचार केला की तुमच्यासोबत माझी पद्धत मी ट्राय करेल. सो बेसिकली हे काही प्रोफेशनल नाहीये बरं का, सो प्लीज डोंट जज मी. सो पहिले करेक्शन करून घेतलं आणि त्यानंतरला आपल्या फाउंडेशन मध्ये आपले मॉइश्चरायझर थोडंसं मिक्स करायचं आणि मस्त बीबी क्रीम टाईप जो टेक्स्चर येतं आणि ते आपल्या फेसला छान लावून घ्यायचं. आणि नंतर मी माझ्याकडे अवेलेबल होती हुडा ब्युटीची पाऊंड केक इझी बेक ही जी पावडर आहे ती. सो मी त्याने बेकिंग करून घेतलेलं आहे. बेसिकली तुम्ही तुमच्याकडे जे पण अवेलेबल आहे तुम्ही करू शकता. आणि आई शॅडो किंवा आय मेकअपचं अजिबात टेन्शन नाही घ्यायचं, बिकॉज जे पण पॅलेट आहे त्याच्यामध्ये ऑरेंज शेड हा असतो, थोडासा ब्राऊन मध्ये जाणारा. सो तो शेड घ्यायचा आणि पूर्ण आपल्या आईवर लावून घ्यायचा आणि त्यातच एखाद्या शिमरने मस्त आयबॉल वरती फिक्स करून घ्यायचं. पण झाला आपला आय मेकअप. फक्त आता काय करायचं, लायनर आपापल्या पद्धतीने लावा बरं का. आणि त्यानंतर मी काय केलं होतं आज, आयलाइनर पेन्सिलने मस्त ते स्मर्च केलेलं, त्यामुळे थोडासा लुक छान आला होता. सो बेसिकली आपलं आय मेकअप झालेला आहे, लिपस्टिक झालेली आहे, लायनर, शिमर, ब्लश, कॉन्टर, सगळं कॉन्टर नव्हतं केलं सॉरी. सो हे सगळं काही आपल्याला झालेलं आहे आणि फायनल असा काहीसा लुक होता. देन मी आयब्रो डिफाईन नाही केले आणि हा असा मला डिस्टर्ब करतो. सो फायनली आपला लुक डन होता. कसा वाटला ते नक्की सांगा आणि येस वटपौर्णिमेला हा लुक ट्राय करायला विसरू नका. थँक्यू.